लातूरच्या उदगीर तालुक्यामधील धनकनाळ आणि बोरगाव येथील लेंडी नदीवरती जलसंधारण विभागाच्या वतीने क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नामधून 3 बंधारे उभारले गेलेत। या बंधाऱ्यामुळे मतदारसंघामधील शेकडो हेक्टर क्षेत्रातील पाण्याखाली आणणार असून त्यामुळे या भागामधील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती होणार आहे। बंधारे मंजूर करून पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांनी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचे आभार देखील व्यक्त केले। आता मी इथलाच रहिवासी आहे, गावातच असतो। माझं नाव दिनेश माधप्पा मठपती आहे। गेल्या 20 वर्षाच्या काळापासून इथं पूल नव्हता, होता छोटासा होता। वरून लोक यायला जायला प्रॉब्लेम, कारण नदी मोठी आहे। एक वेळेस पाऊस आला 2-2 दिवस बाहेर राहायचे लोक। आता ह्या काळामध्ये चांगलं झालेलं आहे। बंधारे एकदम व्यवस्थित झालेला आहे। कोणालाही विचारून घ्या तुम्ही, बंधाऱ्याविषयी काही प्रॉब्लेम नाही। काय वाटते बंधाऱ्याचा काही फायदा भविष्यात? बंधाऱ्याचा फायदा म्हणजे पलीकडले जेवढे शेतकरी आहेत त्यांना एवढा फायदा झाला की छोटंसं वाहन म्हणा किंवा जाणारी लेडीज जेंट्स किंवा जनावर, मोठा पाणी पाऊस आला तर वरून येतात। नदीमध्ये पाणी तर आहेच ना, पाणी पुष्कळ असते। कारण काय, वरून कर्नाटकमधून येणारे नदी आहेत, काही तळे आहेत, 4 बंधारे बांधण्यात त्या बंधाऱ्यावर पाणी अडवण्यात येणार आहे आता काही। हो हो, तेव्हा काय शेतकऱ्याला फायदा? शेतकऱ्याला फायदा होईल ना, वरच्या शेतकऱ्यांना भरपूर फायदा होईल। कारण मोटर आहे, पाईपलाईन लावून पाणी देऊ शकतात। एखादी हंगाम, आमच्याकडे काही तसं ऊसाचं केळीचं काही नाही, एखादी रब्बीचा हंगाम घेऊ शकतात। कारण मी वेगळ्या पक्षाचा असेल हे म्हणणं नाही, पण यांनी काम केले त्यांना द्यायला पाहिजे। आता तुमची काय मागणी आहे? आता सध्याला मागणी एक STची आहे साहेब, दुसरं फक्त विजेचं आहे। गावाला काय लागतंय, एखादी जर सरपंच असेल किंवा आमदार असतील, नामदार असतील, गावात लाईट पाणी हेच गावची समस्या असते। दुसरं काही लोकांनी मागत नाही, तुम्हाला कोणालाही मागत नाही। आता हे काय लाईटची समस्या आहे भरपूर खराब। सकाळी 4च्या नंतर लागली 11 वाजेपर्यंत व्होल्टेज 80च्या वर राहत नाही, 70च्या। आमच्या गावात कोणी येऊन चेक करायला